नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील पनवेलमध्ये कच्ची मोहल्ला परिसरात बाईक रॅली दरम्यान 2 गटात वाद निर्माण झाले। वादाचं रूपांतर मारहाणीत होऊन धार्मिक तेढ निर्माण झाल्याची परिस्थिती उद्भवली। मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली। यानंतर कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 कार्यालयाच्या पुढाकारानं शांतता कमिटीची बैठक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली। शांततापूर्ण पनवेल ही ख्याती अबाधित राहावी यासाठी सर्व समाज बांधवांनी कटिबद्ध राहावं असं आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलं। JNPA बंदरामुळे उरण पूर्व विभागाच्या परिसराचा कायापालट झपाट्याने होत आहे। मात्र खोपटा पूल ते कोपरोली या रस्त्यावरील साईड पट्ट्या खचल्यानं रात्री अपरात्री अपघाताची संख्या बळावली आहे। या रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊन प्रवासी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। रस्त्याच्या दुरावस्थेला जबाबदार असणाऱ्या नॅशनल हायवे इंडिया अथॉरिटी म्हणजेच NHAI चे अधिकारी आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे। विद्यार्थी दशेपासून नेहमीच समाज बांधवांसाठी लढणारे 1984 सालच्या भूमिपुत्रांच्या गौरवशाली शौर्यशाली लढ्यात अगदी तरुण वयात सहभाग घेऊन तेव्हापासून ते आजपर्यंत स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांसाठी लढणारे कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांना कोकण दर्पण राज्यस्तरीय भूमिपुत्र रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। हा पुरस्कार सोहळा नेरूळ येथील आगरी कोळी सांस्कृतिक भवन येथे पार पडला। या सोहळ्याप्रसंगी माजी मंत्री गणेश नाईक, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार बाळाराम पाटील, प्रीतम म्हात्रे तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। नागोठण्याजवळील पिंगोडे ग्रामपंचायत हद्दीतील वेलशेत आणि आंबेघरमधील नागरिकांच्या लोकवर्गणीतून आणि पिंगोडे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीमधील भव्य आकर्षक तटबंदी असलेल्या शिवस्मारकाचं लोकार्पण पिंगोडे ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष कोळी यांच्या हस्ते करण्यात आलं। सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विधिवत स्थापना केल्यानंतर गणेश पूजनानं या धार्मिक सोहळ्याची सुरुवात केली। नंतर कलश, गंगा पूजन, स्थळ शुद्धीकरण, होम हवन, अभिषेक, प्राणप्रतिष्ठा या विधीनंतर मूर्तीवर जल आणि दुग्धाभिषेक करण्यात आला। रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा रसायनी आणि मंदार काणे एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमानं आणि जयम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउनच्या सहाय्यानं ब्युटी पेजंट फॅशन फिएस्टा 2024 स्पर्धा वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात संपन्न झाली। या कार्यक्रमाचं उद्घाटन रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे माजी प्रांतपाल डॉक्टर अनिल परमार आणि डॉक्टर हेमा परमार यांच्या हस्ते झालं। या स्पर्धेत लहान मुलं, मुली, मिस्टर, मिसेस आणि मिस बरोबरच ट्रान्सजेंडर यांना सुद्धा समाविष्ट करण्यात आलं होतं। ट्रान्सजेंडर समुदायाबद्दल जागरूकता निर्माण करणं हा यामागचा उद्देश होता। पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अकादमीतर्फे 2 दिवसीय महाअधिवेशन आणि युवक क्रांती पुरस्कार सोहळ्याचं आयोजन वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये करण्यात आलं होतं। पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अकादमी संस्था युवकांना मतदानाचं आणि भारतीय संविधानाचं महत्त्व शिकवते। संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पारनेरकर यांच्या हस्ते यंदा आमदार प्रशांत बंब यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी भाजप आमदार गणेश नाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके उपस्थित होते। पेण तालुक्यातील निकिता रुपेश पाटील या राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहेत। त्यांच्या कार्याची दखल घेत गायक दिग्दर्शक तेजस पाटील यांच्या एकविरा कला संस्थान पनवेल तर्फे निकिता पाटील यांना भूमिकन्या सन्मान 2024 ने सन्मानित करण्यात आलं। हा पुरस्कार सोहळा पनवेलच्या गोखले हॉलमध्ये पार पडला। महिलांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणं याचबरोबर ते राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत। त्यांनी महिलांसाठी विविध कार्यक्रम राबवले आहेत। समाजात काम करताना सन्मान होणं ही मोठी गोष्ट आहे। पुढे काम करताना अधिक ऊर्जा मिळेल अशी प्रतिक्रिया निकिता पाटील यांनी व्यक्त केली। शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी कागदपत्रांचे मोफत वाटप शिबिर ग्रुप ग्रामपंचायत सावरोलीमध्ये संपन्न झालं। त्याचा फायदा अनेक गरजू लाभार्थी यांनी घेऊन ग्रामपंचायत सावरोलीचे आभार व्यक्त केले। सरपंच संतोष बैलमारे यांनी ग्रामसेवक योगेश पाटील आणि सदस्यांच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित केलं होतं। शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। लाभार्थींच्या वेळेची आणि पैशांची बचत झाली। सावरोली ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, डाटा एंट्री ऑपरेटर, ग्रामविकास विभाग, महसूल विभाग यांनी विशेष परिश्रम घेऊन शिबिर यशस्वी केलं।
ग्रामपंचायत नवघरतर्फे कुंडेगाव येथे घरोघरी प्रत्येक कुटुंबाला कचरा कुंडीचं वाटप करण्यात आलं। तसंच शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी आरओ प्लांट बसवण्यात आला। सरपंच कविता मढवी, उपसरपंच विश्वास तांडेल, माजी उपसरपंच दिनेश बंडा, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, ग्रामविकास अधिकारी जे.के. म्हात्रे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। नागरिकांचं आरोग्य निरोगी राहावं, परिसर स्वच्छ राहावा, रोगराई पसरू नये या अनुषंगाने स्वच्छतेविषयी जनजागृती करता हे विकास कामं करण्यात येत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।